व्लॉग्स. आजच्या व्लॉगमध्ये आम्ही चाललो आहोत फिरायला आणि फिरायला सगळेजण चालले, फक्त सोनाली मामी घरी आहे आणि असू दे. आणि बाकी सगळ्या तर निघालेत, बाहेर गेलेत. आता आम्ही राहिलं, म्हटलं निघायच्या आधी व्लॉग स्टार्ट करते. आणि आम्ही कुठे चाललो हे पाहण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला. झाली की नाही गाडी ठेवली? हां झाली. ए गब्बू कुठे चालली फिरायला? लिपस्टिक नाही लावली? वरती बघ बाळा. येतात थोडंसं कॉन्ट्रास्ट मध्ये झालंय आणि मम्मी येतो मॅचिंग आणि मग हे भेटतं. आणि आमची ओला चाललेली आहे. बाय बाय. चला गाईस. आज श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे. छान. यानी बिचारा तो पाणी पिते वाटत त्यातलं ना. चलो हे गार्डन आहे ना, डायरेक्ट एंट्री गार्डन मध्ये झालेली आहे. मंदिर तर अजून वरती आहे, इथून दिसते. इकडे मंदिर. ओ आहे मागच्या बाजून आलो, डायरेक्ट ह्याला आलो ते गार्डनला. मंदिर तिकडे. आम्ही छोटे होतो ना, म्हणजे 1st to 4 नाही 5th ला आले मी इकडे ना. आणि त्याच्यानंतर आमची टीचर असायच्या ना, ट्युशनचे टीचर, शाळेलाच राहतो ना, आम्ही इकडे जाण्याच्या आम्हाला पिकनिकला. मंदिर बघायचं, गार्डन मध्ये फिरायचं, श्रीखंडपुरी खायची घरी जायचं. सांगायचं फूल तोडणं मना है. असं गार्डन आहे इकडे आणि तिकडे ओपन जिम पण आहे. पण सध्या आम्हाला दर्शनासाठी जायचं आहे. बघा 3 छोटे छोटे भाऊ सोबत. इथे पिण्याचे पाणी आहे. आमच्या दादा बॉटल भरतो इथे आता. आणि छान असं एकदम बाहेर इतकं ऊन लागत होतं की तुम्ही माझ्या चेहऱ्यामधून सांगू शकता की ऊन लागतं, खूप जास्त घाम आला. पण इकडे इतकी सुंदर अशी सावली आहे की खूपच थंड झालेलं आहे माझी बॉडीसुद्धा आणि वातावरणसुद्धा खूप सुंदर आहे जागा.
तिघं भाऊ सोबत चालले. जवळ पोचलो आहे. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलेलो सगळे सोसायटीतले मेंबर, तेव्हा ह्या गार्डनमध्ये जाण्यासाठी आम्ही रडत होतो आणि त्याच गार्डनमधून आज आम्ही आलोय. कारण की त्या टाइमला गार्डन बंद होता, तो टाइमच नव्हता या गार्डनचा ओपन व्हायचा. तर मग आम्हाला असं खूप वाईट वाटलं की आम्ही एवढं लांब आलो फिरायला आणि गार्डनच बंद आहे. फक्त देवाचं दर्शन घेतलं आणि गेलो. आज चालू होतं तर माझं मन तर भरलं, इच्छा पूर्ण झाली. आता आम्ही इथून एंट्री करतोय. मागच्या वेळेस इथनं शूट करायला नाही भेटलं कारण ह्या जागेवरती फोन जप्त करतात, पण आता इकडे कोणी आहेच नाही. काय माहिती कुठे गेलं तिथलं इन्चार्ज. मस्त अशी बॅरिगेटिंग केली आहे आणि इकडे मूर्ती आहे वसंत कुमारजी बिडला, लिहिलं इकडे वसंत कुमारजी बिडला आणि त्यांची बायको श्रीमती सरलाजी बिडला. वाव, इथे फुटवेअर काढले आहे. मंदिरात प्रवेश झालेला आहे. थोडीशी हलकी गरम आहे ही लादी, पण ठीक आहे. सुंदर आहे, कामगारी जी केली आहे एकदम बारीकी, खूप सुंदर. आणि सनसेट सुद्धा खूप सुंदर. बघा गाईस, छोटू वाला पण खेळतोय. नो ए बाबू, गंदगी नाही. फोटोशूट चालू आहे. आणि इकडे गाईस कार्यक्रम सुद्धा आहे. श्रीराम कथा, म्हणजे बहुतेक स्वामी मैथिली शरणजी इकडे संध्याकाळी रामकथा सांगणार आहेत, असं असू शकतं. इकडे बॅनर लावलाय मस्त, पण थोडासा डीजे मुळे लपलेला आहे. चालेल. आणि चेअर्स लावल्या आहेत खूप साऱ्या. चला, झालंय तुमचा फोटोशूट, आता पुढे जाऊया. बघ रे, मंदिर खूप सुंदर आहे आणि सनसेटच्या टाईमवर आल्यामुळे ऊन सुद्धा नाही आहे आणि खूपच सुंदर असं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता, इतके सुंदर सिनियरी या मंदिरातून आपल्याला व्ह्यू करता येते. सनसेटचा हा व्ह्यू खूपच जास्त अप्रतिम आहे. तुम्ही सुद्धा इकडे येऊ शकता. शहाडला बिर्ला मंदिर असं तुम्ही शहाड स्टेशनला उतरून सांगितलं तर तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता आणि या प्रसन्न वातावरणाचा लाभ घेऊ शकता. हवेशीर असं वातावरण आहे मस्त. आणि आता मी निघालो. चला गाईस, आता इकडून निघून आमचा दुसरीकडे जाण्याचा प्लॅन आहे. बघूया आता काय म्हणतात बाकी सगळे. कुठे जायचं? काय ग, मम्मीने फुल लावलंय. मम्मीने फुल लावलंय. निघालोय मंदिरातून सारे जण. निघालोय मंदिरातून. आता कुठे जायचंय? मी काय घेते? हो, मस्त कैरी आहे, काकडी आहे, बोरं आहेत,
आणि चिंच सुद्धा आहे. काय पाहिजे तुझ्या? कैरी घेतली. अजून काय घेत आहे? येतोय ना मम्मी खायची का कुरकुरे कुरकुरे नाही येतात आमच्याकडे. आता मी परत चाललोय गाईस. अन्वित आणि मी. बाबू कुरकुरे खातो. कुरकुरे चिप्स काहीतरी आहे.